गोंदवलेकर महाराज प्रवचने. प्रपंचात स्त्रीने कसे वागावे. पतिसेवा हाच आपला धर्म. प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म. अंतरी समाधान हेच आपले साधन. सर्वांनी राहावे सुखी. रामनाम नित्य घ्यावे मुखी. सर्व सुखाचा लाभ घरबसल्या मिळतो देव. कर्तव्य असावे तत्पर. मुखी नाम निरंतर. देहाने करावी सेवा. याहून दुजा लाभाचा नाही ठेवा. परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले. त्या लोभात न गुंतवावे चित्त. हाच परमार्थ सत्य. नसावे कशाचे ज्ञान. वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राहावे समाधान. हेच भक्तांचे मुख्य लक्षण जाण. प्रतिवता साध्वी थोर थोर. त्यांचे करावे स्मरण. जे करील पुण्यवान. न बोलावी पतीस दुरत्तरे. समाधान न रोखीनी अंतरे. जे सज्जनास आवडेल खरे. पती परतेन मानावे दुजे दैवत. घरात राहावे नेहमी समाधान. तुमच्या पती सारख्यांची संगती. हीच भाग्याची खरी प्राप्ती. त्यांच्या आज्ञेने वागावे. त्यांच्या सुखात आपले सुख पाहावे. राम धरिता चित्ती. प्रपंचाची काळजी त्याचे हाती. प्रपंची असावे खबरदार. परी लोभात न गुंतावे अंतर. धनसंग्रही राखावे. सर्वच खर्चून न टाकावे. ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत. जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे. देहाने करावी पतिसेवा. ध्यानी धरावा रामराया. त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा भला. प्रपंचाची संगती. काळजीची उत्पत्ती. तेथे धरिता नामाची संगती. काळजी विरहित आनंद देई. मुलीच्या लग्नाची काळजी करू नये. प्रयत्नाला सोडू नये. प्रयत्नाअंती परमेश्वर हे सज्जनाचे बोल म्हणे ठसवावे खोल. आरंभी ज्याचे स्मरण राम. त्यालाच प्रयत्नाअंती राम. हा ठेवावा विश्वास. सुखे साधावे संसारास. मिष्ट भाषण वरीवरी विष आहे अंतरी. असल्याची संगती नसावी बरी. मी तुम्हास सांगतो हीच. दृश्यात न ठेवावे चित्त. रामसेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन. मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता. अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा. आत्मइष्ट सख्खे सज्जन यांचे राखावे समाधान. परीन व्हावे त्यांचे अधीन. सर्वांशी राहावे प्रेमाने. चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने. आल्या अतिथा अन्न द्यावे. कोणास विनमुख न पाठवावे. अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे. त्यात रामाचे अधिष्ठान राखावे.